एक पोळी एका बाजूने अशी थोडीशी फ्राय करून घेतलेली आहे आणि दुसरी पोळी आम्ही तशी फ्राय करायला ठेवलेली आहे. ती होती तोपर्यंत आपल्याला इथे काय करायचं ते करू शकतो. आता याला प्रथम चीज हे सॉस लावून घ्यायचं. चीज आणि सॉस. मुलांना हे चीज खूप आवडतं म्हणून जास्त लावायचं. आता याच्यावर सगळ्या ह्या भाज्या घालायच्या. आमच्या पिढीला नवीन आणि जुनं असं समन्वय साधण्याचा प्रयत्न करतो आम्ही. कांदा परतून घेतला तरीही चालतो. कच्चा कांदा पण चालतो. ब्रोकोली आवडते मुलांना. आता याच्यावर ओरिगॅनो, चिली फ्लेक्स आवडीप्रमाणे मीठ थोडंसं. ही जी भाजलेली बाजू याने असं चिकटवून घ्यायचं जास्ती. म्हणजे आकार पण छान दिसतो आणि नाहीच चिकटलं तर थोडा मैदा लावायचा. म्हणून ते अर्धवट फ्राय करायचं कारण ते म्हणजे ते पीठ सुद्धा थोडंसं ओलं राहतं, एकमेकात चिकटतं ते बरोबर. मधल्या भागात भरून घ्यायचं, मैदा लावून घ्यायचा. सरळ झालं तर ठीक आहे, नाही तर शेवटी ताकद वापरायला लागते. बऱ्या बोलाने चिकट नाही तर आहे गाठ माझ्याशी. घरातले इन्ग्रेडियंट्स वापरून शक्यतो करायचा प्रयत्न करायचा. आता हे बटर घालायचं याच्यावर. पिझ्झा पराठा याच्यावर घालायचा. आता हे मला सांगा, हे आपल्याला कशाबरोबर खाता येईल? सॉस बरोबर. नारळाची चटणी हवी असेल तर नारळाची चटणी, चिंचेची चटणी हवी असेल तर. म्हणजे चिंच वगैरे मुलं खात नाहीत, खजूर खात नाहीत. मग खजूर चिंचेची चटणी घेतली की पौष्टिक पण होतं, टेस्टी होईल. ओके, आमचं हे तयार झालेलं आहे. आता कशा बरोबर खायचं इट इज लेफ्ट टू यू. हे तुम्ही ह्या सांगता त्याप्रमाणे चिंचेची चटणी करा, खजुराची चटणी करा. उद्या तुम्हाला वाटलं आपण ठेच्याबरोबर खाऊ, ठेच्याबरोबर खा, काय झेपते त्याप्रमाणे खा. पण खायचं असेल तर आधी लिहायला लागेल. लिहून घ्या साहित्य आणि कृती. पिझ्झा पराठा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कापलेली रंगीत सिमला मिरची, कॉर्नफ्लोअर घालून मळलेलं गव्हाचं पीठ, पिझ्झा सॉस, बेबीकॉर्नचे काप, स्प्रेड चीज, किसलेलं चीज, चिरलेला कांदा, कापलेली हिरवी सिमला मिरची, बटर, ब्रोकोली, मैद्याची पेस्ट, ओरेगानो, चिली फ्लेक्स आणि मीठ. कृती: प्रथम मळलेल्या पिठाच्या 2 पोळ्या लाटून बटरवर एका बाजूने भाजून घ्याव्यात. भाजून घेतलेल्या पोळीला स्प्रेड चीज, पिझ्झा सॉस, कापलेली रंगीत सिमला मिरची, बेबीकॉर्न, चिरलेला कांदा, हिरवी सिमला मिरची, ओरेगानो आणि चिली फ्लेक्स घालून दुसरी पोळी त्यावर ठेवून मैद्याच्या पेस्टने 2 पोळ्या एकमेकांना चिकटवून घ्याव्यात. पॅन मध्ये बटर गरम करून तयार पिझ्झा पराठा खरपूस भाजून त्यावर थोडंसं चीज घालून डिश सर्व्ह करावी. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.